भगवान बुद्ध सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये कोठे आले याबद्दलची खूप सारी रिसर्च केल्यानंतर मी आणि डॉक्टर सुभाष मोरे आम्ही दोघेही निघालो आहोत आज नालासोपाराकडे. आणि शेवटी आम्ही येऊन पोचलो आहोत त्या प्राचीन रहस्यमयी शहरामध्ये, ज्याचं नाव आहे सुपारक, म्हणजेच आजचा नालासोपारा. आणि हाच तो तलाव आहे ज्याच्याजवळ पंडित भगवानलाल इंद्रजी यांना 1882मध्ये सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला होता. समोरच एक बोर्ड लावलेला आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे, येथूनच सम्राट अशोक कन्या भिक्खुनी संघमित्रा बोधिवृक्षाची फांदी घेऊन धम्मप्रचारार्थ सिलोनला गेली. प्राचीन सुपारक बुद्ध स्तूप, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ नालासोपारा. अतिशय महत्त्वाचं हे तत्कालीन ऐतिहासिक बंदर होतं आणि याच तलावाच्या अगदी विरुद्ध दिशेला ते स्थळ आहे जिथे भगवान गौतम बुद्ध यांनी इथल्या लोकांना कल्याणकारी धम्म सांगितला. भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे ठिकाण असून परंतु लोकांमध्ये या स्थळाबद्दल जास्त माहिती आहे असं दिसत नाही. पुरातत्व विभागाने लावलेला हा बोर्ड आहे. सोपारा स्तूपाबद्दल लोकांमध्ये जास्त माहिती नाही किंवा जनजागृती नाही, त्यामुळे आहे काहीतरी स्तूप, बस एवढंच लोकांना माहिती आहे. परंतु त्यामागचा खरा इतिहास काय आहे, पुरेशा माहिती अभावी हे स्थळ दुर्लक्षितच राहिलं. आता हे ठिकाण संरक्षित केलेलं असून चारी बाजूने याला कंपाऊंड वॉल आहे. चला तर मग आपण आत प्रवेश करूया. आणि हेच ते स्तूप आहे जे सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या सोपारा भेटीच्या स्मरणार्थ बांधले होते. तसे सम्राट अशोकाचे शिलालेखही इथे सापडलेले आहेत. 2000 वर्षांपूर्वी बांधलेला हा स्तूप आता पडलेला आहे आणि फक्त एक काहीतरी विटांचा ढिगाराच आपल्याला दिसतोय. अतिशय निसर्गरम्य वातावरण इथलं आहे. चारही बाजूनं हिरवेगार वृक्ष आहेत. 1882मध्ये जेव्हा या स्तूपाचं उत्खनन करण्यात आलं तेव्हा इथे बऱ्याच काही वस्तू सापडल्या होत्या. भगवान बुद्धाच्या इथे जवळपास 8 मूर्ती सापडल्या होत्या एका गोल पिटाऱ्यामध्ये. सोपारा स्तूपाचं उत्खननाचं खरं श्रेय जातं ते पंडित भगवानलाल इंद्रजी यांना. आणि उत्खनन केल्यानंतर एक विस्तृत रिपोर्ट याचा रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबईची शाखा पत्रिका खंड 15मध्ये 1881-82मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्यामध्ये असं नमूद आहे की आतापर्यंत या स्तूपाला बरूड राजाचा एक टेकडी किंवा किल्ला असं म्हणून संबोधलं जायचं. आयताकार आहे आणि याच्या आजूबाजूला 1 फूट उंच अशी तुटकी फुटकी भिंत बांधलेली आहे आणि याच्याच मधोमध एक अर्धगोलाकार अशोककालीन महास्तूप असावा, ज्यापैकी आता फक्त माती आणि इटांचा एक ढिगारा पडलेला दिसतोय. या रिपोर्टमध्ये पुढे असं म्हटलं गेलंय की या स्तूपाच्या मध्यभागामध्ये जेव्हा खोदकाम केलं गेलं तिथे त्यांना विटांचं बांधकाम केलेली एक खोली मिळाली आणि त्या खोलीमध्ये गोल चमकणाऱ्या पांढऱ्या दगडाचा एक पिटारा होता. त्याची बनावट अतिशय आकर्षक आणि कलाकृतीयुक्त होती. रिपोर्टमध्ये या पिटाऱ्याची साईज सांगितलेली आहे जी 24 इंच बाय 17.5 इंच असावी. पिटाऱ्याचं झाकण अतिशय चांगल्या पद्धतीने बंद केलेलं होतं. जेव्हा हे झाकण उघडण्यात आलं तेव्हा त्याच्यामध्ये जवळपास 5 इंचच्या 8 मूर्ती बुद्धाच्या मिळाल्या. पंडित भगवानलाल इंद्रजी म्हणतात की ह्या 8 प्रतिमा म्हणजे विपश्यी, पुंडरीक, विश्वभू, कुकुसंग, कनक, काश्यपू, शाक्यमुनी आणि मैत्रेय ह्या बोधिसत्वांच्या आहेत. या सर्व 8 मूर्ती त्या दगडी पांढऱ्या पिटाऱ्याच्या आतल्या बाजूला कोपऱ्यानं लावलेल्या होत्या आणि त्याच्या मधोमध पुन्हा अजून एक गोल तांब्याचा पिटारा होता. आणि जेव्हा हा पिटारा उघडला तेव्हा असं वाटत होतं की ह्या सर्वच्या सर्व 8 मूर्ती ज्या तांब्याचा जो पिटारा आहे त्याच्याकडे ध्यान मुद्रा करून बसलेल्या आहेत अशा प्रकारे त्या स्थापित केलेल्या होत्या. जेव्हा तो तांब्याच्या पिटाऱ्याचं झाकण उघडण्यात आलं तर त्याच्या आतमध्ये अजून एक चांदीचा पिटारा सापडला जो 6 इंचाचा जवळपास असावा,
जेव्हा चांदीचा पिटारा उघडला गेला तर त्याच्या आतमध्ये अजून एक क्रिस्टलचा बनलेला पिटारा होता. क्रिस्टलच्या पिटाऱ्याला जेव्हा उघडण्यात आलं तेव्हा त्याच्यामध्ये सोन्याचा एक पिटारा अजून होता. जेव्हा तो सोन्याचा बनलेला पिटारा उघडण्यात आला तेव्हा त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या भिक्षू पात्राचे काही अंश होते. अशा प्रकारे हा रिपोर्ट म्हणतो की भगवान बुद्धांचे भिक्षू पात्र हे दगड, तांबे, चांदी, क्रिस्टल आणि सोने अशा या 5 आवरणामध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले होते. हे सर्वच आज मुंबईमधील वास्तू संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त उत्खननामध्ये दगडांच्या मूर्ती, कलाकृतीसह बनवलेल्या पण सापडलेल्या आहेत. सोबतच दगडामध्ये कोरलेली हत्तीची मूर्ती सुद्धा इथे एक सापडली होती. सांचीच्या स्तूपासारखाच हा स्तूप असावा. अरहत आणि भगवान गौतम बुद्ध यांची जी कथा आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याच्यानुसार भगवान बुद्ध याच ठिकाणी येऊन राहून गेले. तो व्हिडिओ आपण पाहावा. आपला 6वा वर्षावास भगवान बुद्धांनी या ठिकाणी व्यतीत केला होता आणि सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या भिक्षू पात्रावर या स्तूपाची निर्मिती केली होती. जे भिक्षू पात्राचे जे अंश जे सापडले आहेत यावरून आपले सिद्ध होतच. सम्राट अशोकाचे तसे 2 शिलालेखही या ठिकाणी सापडलेले आहेत. त्या काळात बुद्धाचा धम्म कोकण किनारपट्टीवर अतिशय वेगाने पसरला होता. इथे बनलेल्या कारले, भाजे, कानेरी हे सर्व लेणे याची साक्ष देतात. हे स्तूप मुंबईपासून 37 किलोमीटर दूर नालासोपारा इथे आहे. श्रीलंकेमध्ये जो बुद्धाच्या धम्माचा जो प्रसार झाला त्याच्यासाठी सम्राट आणि मुलगी संघमित्रा नालासोपारा याच मार्गे ते तिथे जाऊन त्यांनी आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रचार केला होता. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, यापूर्वी मी या ठिकाणी नालासोपारा स्तूपाचा अभ्यास माझ्या असा दृष्टिक्षेपात पडला. मी लेण्यांवरती संशोधन करीत असताना आणि स्तूपावरती संशोधन करत असताना हा जो बौद्ध स्तूप आहे हा स्तूप माझ्या अभ्यासामध्ये आला
या स्तूपाविषयी असं थोडक्यात सांगल्या जाईल. हा जो आपण हा स्तूप पाहता, हा सम्राट अशोकाने ज्याप्रमाणे भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर जेवढे स्तूप बांधले, सर्वप्रथम त्या स्तूपामध्ये बांधताना सर्वात स्तूपाची निर्मिती केली गेली ती विटांची, म्हणजे विटापासून जे स्तूप तयार करायचे त्यापैकी हा एक स्तूप म्हणजे नाला सोपाऱ्याचा हा एक स्तूप आहे. सम्राट अशोकाने त्यांच्या काळामध्ये हा विटांचा बांधलेला आहे. आपण आताही पाहता की हा तुम्हाला या स्तूपाच्या चारीही बाजूने तुम्हाला विटा दिसतात. तर हा ऐतिहासिक स्तूप आहे. भगवान बुद्धचे जे शिष्य होते पूर्ण ते इथलेच या ठिकाणचेच राहणार होते. नाला सोपारा इथले ते आणि त्यांचे भाऊ हे दोघंही व्यापारी होते. ज्यावेळेस ते व्यापार करत करत इथनं वाराणसीला गेले तेव्हाच भगवान बुद्धांचा त्यांनी उपदेश ऐकला. भगवान बुद्धाचा उपदेश ऐकल्यानंतर त्यांनी तिथे बुद्धा धम्माचं त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर आपल्या गावी पुन्हा इथं आले आणि यानंतर पुन्हा त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली की तुम्ही आमच्या देशामध्ये इथं या आणि आमच्या लोकांना आपला धम्मोपदेश त्यांना द्या. तर त्याच्यासाठी ते पुन्हा त्यांना निरोप पाठवला आणि स्वतः त्यांनी भगवान बुद्धाला इथे बोलून याच ठिकाणी त्यांना राहण्यासाठी चंदनाची जी कुटी बांधली आहे. चंदनाची कुटी म्हणजे राहण्याची, त्यांना चंदनाच्या झाडापासून त्यांना इथं हे केलं, वास्तव्य केलं आणि याच ठिकाणी बुद्धांनी इथं धम्मोपदेश या ठिकाणी दिला आणि त्याच्या काही काळानंतर सम्राट अशोकाने इथं विटाचा स्तूप इथं बांधलेला आहे. आणि तो पण आज आपण बघतो हजारो वर्ष झाले, आतापर्यंत 2500 वर्ष झाले जवळपास तो स्तूप आपल्याला आता या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये हा पडझड झालेला दिसून येतो आहे. पूर्ण ज्यावेळेस अरहत पदाला पोचले त्यावेळेस त्यांची अशी इच्छा होती की भगवान बुद्धांनी येथे येऊन माझं काम पाहावं, म्हणून त्यांनी बुद्धांकडे येथे येण्यासाठी एक निमंत्रणाचा संदेश पोहोचवला आणि भगवान बुद्धाला विनंती केली की ते सुपारक या गावी येऊन त्यांनी पूर्ण यांचं काम पाहावं. भगवान बुद्ध त्या काळामध्ये या ठिकाणी आले. पात्र येतात.